छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीतील लहाण्याची वाडी विकासापासून कोसो दूर आहे। गिरिजा नदीवर पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। आतापर्यंत अनेकांचे या नदीमध्ये बळी गेलेत। पूल किंवा पर्यायी रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जाते। दृश्य आपण पाहू शकतो। शालेय विद्यार्थ्यांना थर्माकोलवर बसून प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे ही लहाण्याची वाडी, संभाजीनगरमधली लहाण्याची वाडी विकासापासून कोसो दूर आहे। पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी किंवा पूल बांधून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे। मात्र अद्याप तरी तसं काहीच झालेलं नाहीये। वर्षानुवर्ष विद्यार्थी हा असाच प्रवास करतायत। आजवर अनेकांचा जीवही गेले। जिल्हा परिषद शाळेला शिकतात, त्यांना थर्मासच्या साहाय्याने ने करण्याचं काम मी आज सध्या करतो। त्यांना दुसरा मार्ग नाही, त्यामुळे त्यांना इथनं नेऊन आणून सोडणं लागतं। त्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचा जीव मुठीत धरून ते जातात येतात। आम्हाला पाणी आला तर समजा नदीचे दोन्ही पात्र भरून गेले, त्याचं पण काही हे नाही होत। आम्हाला मग 8-15 दिवस शाळा बंद ठेवून लागते। पूल व्हावा अशी आमची मागणी आहे। आम्हाला दुसरा मार्ग नाही काही।